आज आपल्याला बनवायचा आहे अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारा कुरकुरीत असा मुरमुऱ्याचा डोसा। यामध्ये आपण प्रामुख्याने मुरमुऱ्याचा वापर केलेला आहे। मुरमुऱ्यामध्ये कमी कॅलरीज असतात, तर वेट लॉस साठी तुम्ही हा डोसा नक्कीच ट्राय करू शकता। चला तर मग झटपट पद्धतीने तयार होणारा हा डोसा कसा बनवायचा ते आज आपल्याला पाहायचं आहे। सोबतच आपल्याला नारळाची चटणी देखील तयार करायची आहे। आता मुरमुऱ्याचा हा डोसा तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी 2 कप मुरमुरे घेतलेले आहेत। तर यामध्ये कॅलरीजचं प्रमाण कमी आहे, मुरमुरे पचण्यासाठी देखील हलके आहेत। आता मुरमुरे आपल्याला छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। मुरमुऱ्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हे मुरमुरे आपल्याला छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत। मुरमुरे आपण धुवून घेतलेले आहेत। आता मुरमुऱ्यामधील जे पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही एखाद्या चाळणीवरती देखील मुरमुरे काढू शकता, पण तशी गरज नाही पडत, कारण मुरमुऱ्यामध्ये अजिबात पाणी शिल्लक राहत नाही। मुरमुऱ्यामधील जे पाणी ते आपण काढून टाकलेले आहे। आता मुरमुरे आपल्याला भिजण्यासाठी जरा वेळ बाजूला ठेवून द्यायचे आहेत। 5 मिनिटांसाठी जरी आपण याला बाजूला ठेवलं तरी देखील मुरमुरे आपले एकदम छान मऊ असे भिजले जातील। अर्धा कप आपण या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे। रव्यामुळे आपला डोसा छान कुरकुरीत तयार होतो। 1 चमचा आपल्याला यामध्ये गव्हाचे पीठ घालून घ्यायचे आहे। त्याचबरोबर आपण 1 चमचा यामध्ये बेसन पीठ घातलेले आहे। बेसन पिठामुळे डोशाला चव छान येते। अर्धा चमचा मी यामध्ये साखर देखील घातलेली आहे। साखरमुळे आपल्या डोशाला रंग छान येतो, त्यामुळे आपण यामध्ये साखर देखील घातलेली आहे। रवा भिजेल एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। रवा आपण पाण्यामध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे। इन्स्टंट डोसा आपल्याला तयार करायचा आहे, त्यामुळे आपण यामध्ये दह्याचा देखील वापर केलेला आहे। अर्धा कप पेक्षा थोडंसं कमी 1/4 कप मी या ठिकाणी दही घेतलेला आहे। अर्धा कप देखील तुम्ही या ठिकाणी दही वापरू शकता। दही घातल्यानंतर रव्याला आपल्याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। रव्यामध्ये आपण दही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता याला देखील आपल्याला जरा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी डोशासोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करायची आहे। वजन कमी करण्यासाठी जर तुम्हाला चटणी बनवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी नारळ आणि शेंगदाणे स्किप करून फक्त पुदिना आणि कोथिंबीरचा वापर करा। अर्धी वाटी आपण या ठिकाणी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाण्यावरील आपण साल काढून घेतलेला आहे। अर्धी वाटी आपण या ठिकाणी नारळाचे काप घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या, 1 अद्रकचा तुकडा आणि लसणाची 1 पाकळी घालून घ्यायची आहे। चवीपुरतं आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे। अर्धी ते 1 वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चटणी आपल्याला एकदम छान बारीक अशी वाटून घ्यायची आहे। कोथिंबीर सुरुवातीला आपल्याला घालायची नाहीये, तर कोथिंबीर आपल्याला चटणी पूर्णपणे बारीक वाटून घेतल्यानंतर घालायची आहे। त्यामुळे आपल्या चटणीला एकदम छान ग्रीन रंग येतो। हॉटेलची किंवा बाहेरची आपण जी चटणी खातो त्यामध्ये आपल्याला कोथिंबीरचे छोटे छोटे कण दिसतात। तशा प्रकारे जर आपल्याला चटणी तयार करायची असेल तर कोथिंबीर आपल्याला चटणी बारीक वाटून घेतल्यानंतर यामध्ये घालून घ्यायची आहे। मिक्सरला आपण ही चटणी एकदम छान बारीक अशी वाटून घेतलेली आहे। आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्सर आपल्याला प्लस मोडवरती चालू बंद करत कोथिंबीर चटणी सोबत बारीक करून घ्यायची आहे। त्यामुळे यामध्ये कोथिंबीर एकदम जास्त बारीक होत नाही। चटणी बघू शकता तुम्ही एकदम छान तयार झालेली आहे। यामध्ये कोथिंबीर व्यवस्थित अशी बारीक झालेली आहे। कोथिंबीरीचे यामध्ये छोटे छोटे कण देखील दिसत आहेत। आता आपली नारळाची ही चटणी तयार झालेली आहे। एका वाटीमध्ये आपल्याला ही काढून घ्यायची आहे आणि चटणीला आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे। तडका पॅनमध्ये मी जिरे, मोहरी, थोडीशी उडदाची डाळ आणि कढीपत्त्याचा तडका तयार करून घेतलेला आहे। तो तडका आपल्याला चटणीवरती घालून घ्यायचा आहे। नारळाची आपली ही चटणी मस्त अशी तयार झालेली आहे। आता आपला जो रवा आहे तो देखील छान भिजलेला आहे आणि मुरमुरे देखील आपले छान असे भिजलेले आहेत। लगेचच आपल्याला डोशाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भिजू घालून घेतलेले मुरमुरे घालून घ्यायचे आहेत। मुरमुरे आपले एकदम छान मऊ असे भिजलेले आहेत। बघू शकता तुम्ही हाताने मॅश केल्यानंतर सहज मॅश होत आहेत। जो रवा आपण दह्यामध्ये भिजू घालून घेतलेला आहे तो देखील छान भिजलेला आहे। तो रवा देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। चमच्याने मी रवा आणि मुरमुऱ्याचं मिश्रण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला हे एकदम छान बारीक असं वाटून घ्यायचं आहे। सुरुवातीलाच पाणी आपल्याला जास्त घालायचं नाहीये, तर सुरुवातीला मी थोडंसं पाणी घालून याला वाटून घेतलेलं आहे। अशा पद्धतीचं थोडंसं घट्ट आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। जवळपास अर्धा कप मी या ठिकाणी पाणी घातलेलं यामध्ये एकदम बारीक असं आपण याला वाटून घेतलेलं आहे। आता डोशाचं हे मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। एवढं पातळ आपलं हे मिश्रण तयार झालेलं। आपल्याला या ठिकाणी पेपर डोसा तयार करायचा आहे, त्यामुळे मिश्रण थोडंसं मी पातळ तयार केलेलं आहे। तुम्हाला जर सेट डोसा किंवा सॉफ्ट मऊ डोसा तयार करायचा असेल तर मिश्रण थोडंसं तुम्हाला घट्ट तयार करायचं आहे। अर्धा चमचा आपण यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे। 1/4 टीस्पून म्हणजे पाव चमचा आपण यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे। पाव चमचापेक्षा थोडासा कमीच आहे। खायचा सोडा आणि मीठ घातल्यानंतर मिश्रण आपल्याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर डोसे तयार करण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। एवढं पातळ मी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। तव्यावरती तुम्ही सहजरित्या हे मिश्रण पसरू शकता। एवढं पातळ आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता डोसे तयार करण्यासाठी आपलं मिश्रण तयार आहे। आता लगेचच आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहेत। कमी गॅसवरती तवा आपल्याला छान गरम करून घ्यायचा आहे। तवा आपला एकदम छान गरम झालेला आहे। थोडंसं पाणी आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि एखाद्या कॉटनच्या कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे। वजन कमी करण्यासाठी जर तुम्हाला डोसा बनवायचा असेल तर तेलाचा वापर न करता तुम्ही हा डोसा तयार करून घ्या।
तेलाचा वापर न करता देखील डोसा एकदम छान कुरकुरीत आणि मस्त असा तयार होतो. 1 ते 1.5 पळी मिश्रण आपल्याला तव्यावरती घालायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला मिश्रण पसरून घ्यायचं आहे. हलक्या हाताने आपण गोल आकारामध्ये पटपट हे मिश्रण तव्यावरती पसरून घेतलेलं आहे. तर डोसा मी या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे. आता यावरती मी अगदी थोडंसं तूप घालत आहे. पाव चमचापेक्षा देखील थोडंसं कमी आपण यावरती तूप घालून घेतलेलं आहे. आवडत असेल तर घाला किंवा स्किप केलात तरी देखील काय हरकत नाही. तेल किंवा तूप न घालता देखील तुम्ही हा डोसा तयार करू शकता. जोपर्यंत खालची बाजू व्यवस्थित अशी भाजली जात नाही तोपर्यंत आपल्याला डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम ज्या बाजूने जास्त आहे त्या बाजूने आपल्याला तवा फिरून घ्यायचा आहे. आता यावरती मी थोडीशी बटाट्याची भाजी घालून घेत आहे. बटाट्याची भाजी माझ्याकडे तयार करून ठेवलेलीच होती, त्यामुळे मी यावरती घालत आहे. तुम्ही बटाट्याची भाजी न घालता देखील हा डोसा तयार करू शकता. थोडीशी मी पोळी चटणी घालून घेत आहे यावरती. डोसा आपला छान भाजलेला आहे. आता आपल्याला डोशाच्या कडा लूज करून घ्यायच्या आहेत. एखाद्या उलथण्याच्या मदतीने आपल्याला डोशाच्या कडा लूज करून घ्यायच्या आहेत. लगेच आपल्याला याचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे. एकदम छान पातळ आणि कुरकुरीतच आपला हा मुरमुऱ्याचा डोसा तयार झालेला आहे. रंग देखील बघू शकता तुम्ही, डोशाला एकदम छान रंग आलेला आहे. कुरकुरीत हा डोसा तर छान लागतोच, सॉफ्ट झाल्यानंतर देखील हा डोसा चवीला खूप मस्त असा लागतो. मुरमुऱ्याचा डोसा आहे, जास्त वेळासाठी कुरकुरीत राहत नाही. अर्धा ते 1 घंट्यासाठी हा डोसा छान कुरकुरीत राहतो. त्यानंतर डोसा थोडासा सॉफ्ट होतो. आता दुसरा डोसा आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे. तव्यावरती मी परत थोडंसं पाणी शिंपडून घेतलेलं आहे. कपड्याने पुसून घ्यायचं आहे किंवा थोडासा तवा आपल्याला कोरडा होऊ द्यायचा आहे. 1 ते 1.5 चमचा आपल्याला तव्यावरती मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि गोल आकारामध्ये आपल्याला पसरून घ्यायचं आहे. दुसरा डोसा देखील आपण या ठिकाणी तव्यावरती पसरून घेतलेला आहे. आता हे देखील डोसा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खालची बाजू आपल्याला छान कुरकुरीत दिसत आहे. आता यावरती आपण बटाट्याचा मसाला घालून घेतलेला आहे. डोसा आपण एखाद्या उलथण्याच्या मदतीने लूज करून घेतलेला आहे आणि याचा आता आपण रोल तयार करून घेऊया. तर दुसरा डोसा देखील आपला एकदम छान असा तयार झालेला आहे. रंग बघू शकता तुम्ही, दुसऱ्या डोशाला देखील एकदम छान रंग आलेला आहे. आता आपण याच पद्धतीने बाकीचे डोसे देखील तयार करून घेऊया. प्रत्येक डोसा तयार करताना तुम्हाला सुरुवातीला तव्यावरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे, तवा कोरडा करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला दुसरा डोसा तयार करून घ्यायचा आहे. एवढ्या मिश्रणामध्ये आपले 5 डोसे तयार होतात. तर मस्त असे मी सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत. चटणी देखील आपली तयार आहे. एकदम कुरकुरीत आपले हे डोसे तयार झालेले आहेत. आवाज ऐकू शकता तुम्ही, एकदम छान कुरकुरीत असे आपले हे डोसे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला देखील आपल्याला फॉलो करायला विसरू नका. भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.